दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या पाठीला पतितपावन संघटनेनं काळ फासलं। रुग्णालयाविरोधात आंदोलक आक्रमक, शिवसेना काँग्रेस पतितपावन संघटना आक्रमक। पुणे पालिकेकडून दीनानाथ रुग्णालयाला कारणे दाखवा नोटीस। महानगरपालिका आरोग्य प्रमुख नीना बोराडे पाठवणार नोटीस। गर्भवतीच्या महिलेच्या मृत्यूनंतर प्रकरणाचा खुलासा मागवणार। प्रफुल्ल पटेल दाऊदचे हस्तक असल्याचा आरोप मोदींनी केला होता। हेच पटेल आता भाजपसोबत प्रफुल्ल पटेलांसारखे लोक दलाल आहेत। पटेलांना दाऊदचा हिरवा रंग लागलेला आहे, राऊतांची टीका। भाजपचे बूट चाटल्यानं पटेलांना ईडी कारवाईपासून दिलासा मिळाला। पटेलांचा इतिहास काढला तर त्यांना महाराष्ट्र सोडावा लागेल, राऊतांची प्रतिक्रिया। प्रत्येकाच्या प्रतिष्ठेला प्राधान्य देण्यासाठी वचनबद्ध, वक्फ सुधारणा विधेयकाच्या मंजुरीनंतर मोदींची पहिली प्रतिक्रिया। वक्फ दुरुस्ती विधेयकाला राज्यसभेतही मंजुरी। विधेयकाच्या समर्थनात 128 तर विरोधात 95 मतं। वक्फ सुधारणा विधेयक आता राष्ट्रपतींकडे पाठवलं जाणार। आदिवासी विभागाचा 64 कोटींचा निधी राज्याच्या तिजोरीत पुन्हा जमा। अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आदिवासी विभागाला फटका। बिल सबमिट न केल्यानं 64 कोटी पुन्हा तिजोरीत गेल्याची माहिती। ठाकरे गटाचं मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर पालिकेवर विशेष लक्ष। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांवर जबाबदारी दिली जाणार। मंगळवारच्या बैठकीत नेत्यांना जबाबदारीचं वाटप होणार, सूत्रांची माहिती। रोहित पवारांचे निकटवर्तीय सुभाष गुळवे आदिनाथ सहकारी कारखान्याची निवडणूक लढवणार। सुभाष गुळवे बारामती अॅग्रो साखर कारखान्याचे उपाध्यक्ष। महायुतीच्या पॅनलमधून गुळवे निवडणूक रिंगणात, चर्चांना उधाण। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्या कोल्हापूर दौरा। राधानगरी तालुक्यातील सरवडे इथे शिंदेंची आभार सभा। उद्या संध्याकाळी 5 वाजता जाहीर सभेचं आयोजन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या कोल्हापूर दौऱ्यावर। शिंदेंच्या दौऱ्याला शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचा विरोध। सभा उधळून लावण्याचा समितीचा इशारा। शालेय विद्यार्थ्यांच्या ताकवाटपावरून नवा वाद। वाढत्या उकाड्यामुळे विद्यार्थ्यांना ताक वाटप करताना आपल्या स्तरावर निधीची तरतूद करा। शिक्षण मंत्री दादा भुसेंची सूचना। शिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या संघटनांचा शिक्षण मंत्र्यांच्या आदेशाला विरोध। माजी गृहमंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील रुग्णालयात दाखल। ब्रीच कँडी रुग्णालयात पद्मसिंह पाटील यांच्यावर उपचार। पद्मसिंह पाटील यांची तब्येत स्थिर असल्याची आमदार राणा जगजित सिंह पाटलांची माहिती। माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण। प्रमुख साक्षीदार असलेल्या लालचंद पाल यांना व्हॉट्सअप ग्रुपवरून जीवे मारण्याची धमकी। MHB कॉलनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। घोसाळकर प्रकरणाचा तपास CBIकडे। गोरेगावमधील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातून उभारलेल्या घरांची आज सोडत। चिठ्ठी टाकून सोडत काढण्यावर रहिवासी तर संगणकीय लॉटरीवर म्हाडा ठाम। सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात होणार सोडत। वनमंत्री गणेश नाईकांनी वाशीत भरवला जनता दरबार। प्रशासकीय यंत्रणा आणि पोलीसही जनता दरबारात सहभागी। अनेकांनी मांडल्या आपल्या समस्या। डोंबिवली ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यानचा लोकल प्रवास धोकादायक। डोंबिवली ते दिवा स्थानकादरम्यान 2 दिवसांमध्ये 3 जणांचा मृत्यू। पुण्याच्या आळंदीतील इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळली। मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर इंद्रायणीच्या प्रदूषणावर कोणताही तोडगा नाही, भाविकांमध्ये नाराजी। ठाण्यातल्या मुंब्रा कौसातील अनधिकृत 4 मजली इमारतीवर पालिकेचा हातोडा। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पालिकेची कारवाई। या साईडला होणार। धाराशिवमध्ये बचत गट भवन उभारणीसाठी शासनाला प्रस्ताव पाठवला जाणार। बचत गट भवन उभारणीसाठी उपसभापती नीलम गोरे 25 लाख रुपये निधी देणार। जळगावच्या चाळीसगावमध्ये निधीच्या कमतरतेमुळे जलजीवन मिशनची कामं रखडली। 35 गावांमध्ये पाणी प्रश्न बिकट होण्याची भीती। जळगावच्या पारोळ्यात गारपीट आणि अवकाळी पावसाचा फळबागांना मोठा फटका। पपई, डाळिंब, लिंबू फळबागांचं गारपिटीमुळे नुकसान। बुलढाण्यात गारपीट आणि वादळी वाऱ्यानं पपईची बाग जमीनदोस्त। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान। पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान। हळद, कांदा, ज्वारी पिकांचं नुकसान। तातडीनं पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी। सिंधुदुर्गमधील ढगाळ वातावरणामुळे खोल समुद्रातील मासेमारीवर परिणाम। ढगाळ वातावरणामुळे मासे मिळणं कठीण, मच्छीमार हवालदिल। बीडच्या आष्टी तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस। खरड गव्हाण इथे अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान। पाऊस आहे।